ए टू झेड हेल्दी टिफिन सिरीजमधील आपले आजचं लेटर आहे एन आणि मी बनवते नाचणीच्या शेवयाचा उपमा। नाचणीमधून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते, तसेच आयर्न मिळते आणि इम्युनिटी देखील बूस्ट होते। नाचणी हे एक सुपर फूड आहे। मुलांची जर बोन हेल्थ आपल्याला चांगली ठेवायची असेल तर हे एक कॅल्शियम रिच असे एक फूड म्हणून ओळखले जाते। इथे आपण शेवया बनवण्यासाठी घेतले आहेत बीन्स, गाजर, मटार, कांदा, हिरवी मिरची आणि बेल पेपर। भाज्या कट होईपर्यंत इकडे मी मटार उकडायला ठेवले होते आणि एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले। तर आपल्याला शेवया या अशा चाळणीवर पसरून त्याच्यावर गरम पाणी ओतून फोडणीसाठी मी ऑलिव्ह ऑइल घेतले आहे। त्यात मोहरी आणि हिंग टाकून कढीपत्ता टाकला आहे। नंतर आपल्याला हिरवी मिरची टाकून परतून घ्यायचे आहे आणि कांदा पूर्ण आपल्याला भाजायचा नाही आहे, थोडासा मॅशी होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या भाज्या ॲड करून घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये मी 4 ते 5 काजू ॲड केले आहेत। भाज्या आपल्याला हाय फ्लेमवरच परतून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यांचा क्रंच राहील। लो फ्लेमवर तुम्ही जर त्या परतल्या तर त्या एकदम मऊ होऊन जातील। इथे मी जिरेपूड, धणेपूड टाकून घेतली आहे, पाव चमचा हळद आणि मीठ टाकून त्याला छान मिक्स करून घेतलेले आहे। नंतर आपल्याला ॲड करायचे आहेत आपल्या भिजवलेल्या शेवया आणि त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे 1 चमचा तूप। हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की शेवई अजून कच्ची आहे तर तुम्ही त्या भिजवलेल्या पाण्यातले 2 चमचे पाणी टाकून याला झाकून एक वाफ काढू शकता। इथे माझी शेवई व्यवस्थित भिजलेली होती म्हणून मी फक्त झाकण ठेवून गॅस बंद केला आहे आणि 5 मिनिटांसाठी शिजवली आहे। याच्यामध्ये मी थोडेसे लिंबू ॲड केलेले आहे कारण बेटर अब्झॉर्प्शनसाठी विटॅमिन सी गरजेचे आहे। म्हणून तयार आहे आपला भरपूर व्हेजिटेबल्स लोडेड नाचणी शेवयांचा उपमा। कशी वाटली रेसिपी नक्की कळवा, लाईक अँड शेअर करायला विसरू नका। थँक्यू।